पालघर पोलीस विभागाच्या विशेष गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीनं सायबर क्राईम विषयी समाजात जनजागृती करण्यासाठी विशेष मार्गदर्शन पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे। सायबर गुन्हे आणि जागरूकता असं या पुस्तिकेचं नाव आहे। पालघर पोलीस अधीक्षिका शारदा राऊत यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं। सायबर क्राईमचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन त्याविषयी महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे पुस्तक तयार करण्यात आलंय। सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। सध्या भारतामध्ये सायबर क्राईमचे प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि ते प्रमाण क्राईम वाढलेलं आहे, परंतु त्याचा तपास करण्याची प्रोसिजर खूप किचकट आहे। पण आपण गुन्हा घडण्या अगोदर जर आपण प्रिकॉशन्सच घेतल्या की आपण काय काळजी घेतली पाहिजे की आपल्या बाबतीत सायबर क्राईम घडू नये किंवा आपल्या हातून सायबर क्राईम घडू नये, त्यासाठी काय काय काळजी घ्यायची, म्हणजे मोबाईल वापरताना काय काळजी घ्यायची, वेबसाईट वापरताना काय काळजी घ्यायची, त्याच्यानंतर इंटरनेट ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्यायची, इंटरनेट बँकिंग करताना काय काळजी घ्यायची, ईमेलच्या बाबतीत काय काळजी घ्यायची, पासवर्डच्या बाबतीत काय काळजी घ्यायची, ह्या सर्व गोष्टी मी या पुस्तकामध्ये इन्क्लूड केल्या आहेत। तर त्यामुळं हे जर विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं आणि महिलांपर्यंत पोचलं तर सायबर क्राईमचं प्रमाण कमी होईल आणि आपला समाज सुखरूप राहील। या पुस्तिकेच्या वतीने आम्हाला हाच एक संदेश द्यायचा आहे की सर्वसामान्य महिला, जनता आणि विद्यार्थ्यांना माहिती असलं पाहिजे की त्यांना सायबरच्या संदर्भातले कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत, त्या संदर्भात जर आपण कुठल्या त्याच्यामध्ये जे इश्यूज निर्माण होतात, खूप वेळा आपल्याला हे कळतं की आपल्याला त्याबद्दलची माहिती नसल्यामुळे मुलं या गोष्टींच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात। आपण बघितलं की जनरली आपण मोबाईलचा वापर करतो किंवा एखाद्याला SMS पाठवतो, तो आपण फक्त फॉरवर्डिंगचं काम करत असतो, परंतु त्या फॉरवर्डिंगमध्ये पण आपल्याला हे कळत नाही की कळत नकळत आपण हा गुन्हा करत आहोत। जर आपण असा इलिगल काही मेसेज फॉरवर्ड करत असू किंवा ज्याच्यामुळे गुन्हा घडतो, या सगळ्या गोष्टींची माहिती होण्याकरता हा याच्या मागचा उद्देश आहे।